श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. देशभर आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान विष्णूंचा 8वा अवतार अर्थात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. दरवर्षी अष्टमीचा सण उत्साहात साजरा केला जातो. यावेळी जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग जुळून आले आहेत. जसे योग भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माच्या वेळेस तयार झाले होते, अगदी तसेच योग यावर्षी आहेत. 26 ऑगस्ट सोमवारी कृष्ण जन्माष्टमी साजरी होते. यावर्षी तयार झालेल्या शुभ योगात व्रत केले तर भक्तांना भरघोस यश आणि सुख समृद्धी मिळेल असे सांगण्यात आलेले आहे. तर या दिवशी आपल्याला काही उपायही करायचे आहेत. तर जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही वेळी श्रीकृष्णाची पूजा करू शकता, पण या दिवशी पूजा करताना 3 अत्यंत शुभ मुहूर्त आहेत. त्यावेळी तुम्ही पूजा केली तरी जास्त फलदायी ठरते. तर सकाळी 5:56 पासून 7:37 वेळ पूजेसाठी उत्तम आहे. या दरम्यान अमृत चांडिया आहे. संध्याकाळच्या वेळेस लाभ आणि अमृत मुहूर्त आहे. तर रात्री 12:01 पासून 12:45 निशिनत काळात सर्वात उत्तम मुहूर्त आहे, जो जन्माष्टमीच्या पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो. तर पहा, आपल्याला या दिवशी काही उपाय हे करायचे आहेत. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केलेले उपाय हे खूप फायदेशीर ठरतात. या दिवशी अनेक प्रभावी सेवा आणि उपाय केले जातात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे. या अष्टमीच्या दिवशी आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे आणि हा स्पर्श केल्यानंतर घरातील नकारात्मकता, गरिबी, दरिद्री दूर होऊन घरात लक्ष्मी नांदेल. 7 पिढ्याचे दारिद्र्य दूर होईल, घरात लक्ष्मी वास करेल. तर असा हा उपाय मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल व तुमच्याकडून एक पण व्हिडिओ मिस होणार नाही. तर पहा, शास्त्रामध्ये काही झाडे ही दैवी व चमत्कारिक मानली जातात. धार्मिक शास्त्राच्या आधारे अशी काही झाडे आहेत त्यांची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या झाडांची पूजा केल्यावर शुभ फल प्राप्त होते. तसेच या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी जर आपण या वृक्षांची पूजा केली तर नशिबात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा प्राप्त होतील. आपल्या मनातील कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असो ती पण या उपायाने पूर्ण होते. आपण एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो, कष्ट पण करत असतो, पण कधी कधी कष्ट व मेहनत करूनही आपल्याला आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही. आणि तुम्ही जर गोकुळ अष्टमीच्या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल व घरात लक्ष्मी नांदेल, घरातील दारिद्र्य संपून जाईल. तर या मध्ये आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे. ते एक झाड आहे ते म्हणजे तुळशीचं. तुळशीच्या झाडाला अष्टमी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. तुळशीचे रोप घरात असणे पवित्र मानले जाते. कोणत्याही पूजेत तुळशीच्या झाडाला महत्त्व दिले जाते. हे रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. तसेच नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने घरात संपत्तीत वाढ होते आणि म्हणून आपल्याला
गोकुळ अष्टमीच्या दिवशी किंवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पूजाही करायची आहे. अष्टमी तिथीला माता तुळशीचे व्रत असते, त्यामुळे या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचे नाही व तुळशीला स्पर्शही करायचा नाही व तुळशीची पानेही या दिवशी तोडायची नाही. जी काही सेवा करायची आहे ती आपण दुरूनच करायची आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे, हळदी कुंकू पाण्यात मिक्स करून तुळशीच्या वृंदावनावर एक स्वास्तिक काढायचे आहे. यानंतर तुळशी मातेला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आणि ज्या कुंडीत रोप लावलेले आहे त्या कुंडीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर माता तुळशीला दोन्ही हात जोडून मनातील इच्छा बोलायची आहे. त्यानंतर तुळशीच्या वृंदावनाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुमचा उजवा हात तुळशी वृंदावनाला लावून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. या अष्टमीच्या दिवशी तुळशीमध्ये दैवी शक्ती ही जास्त असते, तर या दिवशी तुळशीची अशा पद्धतीने पूजा केल्या व इच्छा व्यक्त केली तर 100% तुमची इच्छा पूर्ण होते. त्यानंतर बघा, भगवान श्रीकृष्णांना केळीचे झाड हे खूप प्रिय आहे. भगवान श्रीकृष्ण हे विष्णूंचा 8वा अवतार मानले जातात. तर आपल्या हिंदू धर्मात हे एक अतिशय शुभ झाड आहे. या झाडाला भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते. या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर बिघडलेली कामे, रखडलेली कामे पूर्ण होतात. भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर होते, म्हणून या दिवशी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचे आहे. सोबत तुम्हाला या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे. या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर आपल्याला उजवा हात लावून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. या दिवशी या वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष. पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूंचे रूप मानले जाते आणि श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 8वा अवतार आहे. अष्टमीच्या दिवशी भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीचीही पूजा करत असतो. साक्षात या झाडात भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वास असतो. पिंपळाचे झाड हे अत्यंत पवित्र मानले जाते. आयुष्यात अडचणी येत असतील तर या अडचणी दूर करण्यासाठी या वृक्षाची पूजा केली जाते. अडचणी तुमच्या या वृक्षाची जर पूजा केली तर अडचणी तुमच्या आयुष्यात राहणार नाहीत, तसेच शनी दोष दूर होतो. तर या दिवशी या झाडाला 1 तांब्या पाणी घेऊन त्याच्यात काळे तीळ घालून हे जल या झाडाला अर्पण करायचे आहे. त्यानंतर या झाडाला जवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर 11 प्रदक्षिणा करत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. त्यानंतर आपला उजवा हाताने त्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे. तर अशा प्रकारे बघा, आपल्याला या ही 3 झाडे आहेत त्यांची पूजा आपल्याला उद्या अष्टमीच्या दिवशी करायची आहे. जर यापैकी तुमच्या जवळ आसपास कोठेही एक जरी झाड असेल तर त्याची तुम्ही पूजा करू शकता. तिन्ही झाडाची पूजा करण्याची गरज नाही. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एक जर झाड असेल यापैकी कोणतंही तर त्याची तुम्ही मनोभावे पूजा करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.